पावसाळ्यात उगवणारी ही एक रानभाजी आहे. हिचं नाव कपाळफोडी आहे. याला काहीजण कानफुटी, कर्णस्फोट असं पण म्हणतात. इंग्रजीमध्ये कार्डिओस्पर्मम हेलिका कॅबम या नावाने ओळखली जाते. 10 फुटापर्यंत वाढणारी ही वेल आहे. या वेलीला पांढरी फुले येतात आणि बियांचा मध्ये जर बघितलं तर फळं ही बलूनसारखी दिसतात, म्हणून बलून वाईन या नावानं पण ही ओळखली जाते. त्या फळावर 3 रेषा असतात आणि जर आपण फळ बघितलं तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या आकाराच्या बिया त्याच्यामध्ये 3 असतात आणि हृदयासारखा आकार त्या बियांचा असल्यामुळं त्याला हार्ट पी असं पण म्हटलं जातं. फळे फुग्यासारखे असतात आणि याच्या बियानंतर काळ्या बनलेल्या आपल्याला दिसतात. कानफुटीवर, त्वचारोगावर किंवा पोटदुखी, सांधेदुखी, तोंडातले फोड यावर ही वनस्पती वापरली जाते. कपाळफोडी, कानफुटी किंवा कर्णस्फोटा ही वनस्पती आपल्या परिसरामध्ये आलेली दिसेल तर ही औषधी वनस्पती आहे आणि या वेलीची वाढ साधारण 10 फुटापर्यंत होत असते. पानं याची विशिष्ट पद्धतीची वाढलेली आपल्याला दिसतात. याच्यावर फुलपाखरांच्या अळ्याही आपल्याला पाहायला मिळतात. ही काही फुलपाखरांची खाद्य वनस्पती म्हणून ओळखली जाते. पानं पाहायची. याचा फुग्यासारखा जो आकार आहे याच्यामुळे ही आकर्षक वनस्पती दिसते. त्याची फुलं पण अत्यंत छोटी असलेली आपल्याला दिसत आहेत. घराची शोभा वाढवण्यासाठी ही वेल लावली तरी उत्तम. ही एक रानभाजी म्हणून पण ओळखली जाते. विशिष्ट प्रकारे याच्यावर प्रक्रिया करून त्या रानभाज्या खाल्ल्या जातात. मुलं फुग्यासारखा याचा वापर करतात खेळण्यासाठी.